आहे आणि काँग्रेसची जी काही छुपी नीती आहे ती या निमित्ताने स्पष्ट झाली आहे आणि म्हणून राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। काँग्रेस पक्षाकडूनही आज भाजपचा निषेध करण्यासाठी त्यांनी निदर्शने लावली आहे। त्यांनी हे स्पष्ट करावं, त्यांच्या नेत्यांचं जे विधान आहे त्या बाबतीमध्ये त्यांची काय भूमिका आहे ते आधी स्पष्ट बोलावं आणि नंतर मग त्यांनी निषेध करायची भाषा बोलावी। सर, त्यांनी वादग्रस्त विधान शीख समाजाविषयी पण केलेलं आहे की कड आणि पगडीविषयी याचा संबंध हे पण असं आहे की या देशाने सर्व भोगलेलं आहे। शीख समाजाने सुद्धा ज्यावेळेस दंगली घडल्या त्यावेळेस सुद्धा शीख समाजाने सुद्धा बऱ्याचशा गोष्टीला समोर जावं लागलं आहे। तर मला वाटतं की अशा प्रकारची विधानं जी परदेशात जाऊन जे करता आहेत ही विधानं ही जुन्या जखमा लोकांच्या पुन्हा ताज्या करण्याचं काम सुरू आहे। या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम भाजप करत आहे। एकीकडे हे असताना अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीय तणाव आणि सामाजिक प्रश्न नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे जो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेषतः महाराष्ट्रातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे विधान होत आहे हे चुकीचं आहे। आम्ही त्याचाही निषेध करतो। सर, नांदेडमध्ये काल 2 दिवसापूर्वी बॅनर लावण्यात आले की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषेत लिहिण्यात आलं होतं भाजपच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये। याचं आपलं काय? पोलिसांनी याच्यामध्ये गुन्हे दाखल केले असावेत असं माझं मत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे बॅनर हिंमत असेल तर समोर येऊन निर्णय घ्या ना, बोला ना, भूमिका मांडा। छुप्या मार्गाने अशा प्रकारचे बॅनर लावणं आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची तर उघड घ्या, तुम्हाला जे बोलायचं असेल ते। अशा प्रकारे छुप्या पद्धतीने असं करणं हे चुकीचं अयोग्य आहे। राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी अमेरिकेमध्ये भारताच्या आरक्षणाच्या संदर्भानं जे वक्तव्य केलं त्याचा निषेध आज विशेषतः शीख बांधव असतील, SC STचे बांधव असतील, हे सगळे मिळून पूर्ण देशभर त्याचा निषेध करत आहे। राहुल गांधींना त्यांच्या नशिबाने लोकसभेत संधी मिळालेली असताना लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं न बोलता भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पूर्ण देशवासीय राहुल गांधी उर्फ पप्पू यांचा जाहीर निषेध करतायत। राहुल गांधींनी देशाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे जाऊन माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान देशातली जनता करते आहे। मला असं वाटतं की भारतभर पूर्ण आज त्यांचा निषेध होत आहे। त्यांनी जी भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी करतोय। म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राहुल गांधी उर्फ पप्पू यांचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व समाज बांधव आणि पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मी पण राहुल गांधी यांचा जाहीरपणाने निषेध करतो।